नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जिथे तुम्ही बिझनेस करता, हॉटेल असेल, बँक असेल, कुठलाही तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे कशा पद्धतीने लिंबू ठेवायचे असतात आणि कसं दिवा लावायचं असतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला बघू आपण। मित्रांनो, इथे मी 2 ग्लास घेतली आहेत। प्रत्येक जणाला माहित आहे की आपण लिंबू ग्लासात ठेवायचा असतो, पण त्या कोणत्या पद्धतीने ठेवायचं असतं हे त्यांना माहित नसतं। तर आता तुम्ही येथे बघू शकता की 2 ग्लासांमध्ये 2 लिंबू आहेत। मित्रांनो, अनेकदा आपल्याकडे पैसा नसतो, आपण किती पण इन्व्हेस्टमेंट केली तरी पैसा वाढत नाही। आपल्या डोक्यात नेहमी टेन्शन असतं, म्हणून आपण असे काहीतरी छोटे मोठे उपाय करून आपली लक्ष्मी आपल्याकडे कशी खेळेल ही आपण हे बघत असतो, पण आपल्याला मार्ग भेटत नाही। पण आमच्या माध्यमातून तुम्हाला असे छोटे मोठे मार्ग मिळतात, पण ते तुम्ही नक्की करून बघा। मित्रांनो, एक लिंबू आहे तो वर आलेला आहे आणि तो व्यवस्थित पाण्यामध्ये तरंगत आहे। दुसरा लिंबू आहे तो खाली जाऊन बसला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, हा जो वरती आलेला जो लिंबू आहे त्याच पद्धतीचा लिंबू आपल्याला पाण्यात ठेवायला पाहिजे आणि जो खाली जाऊन बसतो तो लिंबू तुम्ही कधीच घेऊ नका। अशाने काय होतं, आपल्या घरामध्ये लक्ष्मी असते ती व्यवस्थित फिरली जाते आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते। म्हणूनच मित्रांनो, कधी पण तुम्ही लिंबू ठेवाल तर ह्या पद्धतीने ठेवा। आणि एक तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे, मग तो तुमचा हॉटेल असू दे, कुठल्याही ठिकाणी जिथे बिझनेस करतात। तर हा मी इथे दिवा घेतलेला आहे। तो दिवा तुम्हाला त्याची जी ज्योत आहे ती बाहेरच्या दिशेला नाही पाहिजे, तर आतल्या दिशेला जिथे तुम्ही तो लिंबूचा ग्लास ठेवला आहे तिथेच तुम्हाला तो दिवा पेटवायचा आहे। 3 वेळेला करा, सकाळच्या वेळेला करा, जशी तुमची इच्छा असेल त्यानुसार। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न मला विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता। ओम नमः शिवाय।